हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार होतो 2002 साली खेळला गेला होता. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला नायजेल शॉर्ट आणि काळ्या बाजूला हेन्स स्टीफन्सन. तर हा एक रॅपिड गेम आहे जे तुम्हाला डाव बघताना लक्षात येईलच, त्यामुळे तुम्हाला यात बरेचसे एक्सचेंजेस बघायला मिळतील. पण तरीही हा एक अमेझिंग गेम आहे आणि यातल्या शेवटच्या काही चालींमुळे तुम्हाला हा गेम नक्की आवडेल. तर असं या डावात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने गेली E4, उत्तर आले C5, सिसिलियन डिफेन्स. नाईट C3, नाईट C6, G3, G6, बिशप G2, बिशप G7. सो तुम्ही जर पाहिलं तर सिसिलियन ओपनिंग सोडून बाकीच्या आत्ताच्या चाली सिमेट्रिक आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी फिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे. पुढची चाल होती D3, D6, बिशप E3, बिशप D7, F4, B5, A3, नाईट F6. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या स्ट्रक्चरवरून क्लिअरली लक्षात येईल की पांढरा खेळाडू जो आहे तो किंग साइडवरती प्यादांनी अटॅक करतोय, तर काळा खेळाडू जो आहे तो क्वीन साइडवरती प्यादांनी अटॅक करतोय. अजूनही फार वेगळी किंवा फार विशेष अशी कुठलीही चाल नाहीये, जस्ट नॉर्मल चाली आहेत, पण हे स्ट्रक्चर बघून तुमच्या ते नक्की लक्षात येईल. पुढची चाल होती नाईट F3, कॅसल बाय ब्लॅक, H3, रुक B8, कॅसल बाय व्हाईट, A5, G4, नाईट E8, रुक B1, B4. सो आता तर अगदी हे क्लिअर झालेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर 4 प्यादी किंग साइडवरती अटॅक करतायत आणि 3 काळी प्यादी क्वीन साइडवरती अटॅक करतायत. पुढची चाल होती 8x B4, 8x B4, नाईट E2, नाईट C7, F5, नाईट B5. आता काळ्या खेळाडूने लगेचच आपलं G6 प्यादाने F5 प्यादा मारणं अवॉइड केलेलं आहे, कारण त्याला किंग साइड अजूनही ब्लॉक ठेवायची आहे. पुढची चाल होती क्वीन D2, नाईट B2 D4 आणि ही चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर दोन्ही घोड्यांवरती काळ्या घोड्याने अटॅक केलेला आहे, म्हणून नाईट टेक्स D4, नाईट टेक्स D4, बिशप H6, बिशप H6 ही चाल खेळून काळ्या खेळाडूचा काळा उंट मारता येतोय किंवा एक्सचेंज करता येतोय का ह्याचा प्रयत्न पांढरा खेळाडू करतोय. पण काळ्या खेळाडूची चाल होती नाईट टेक्स F3 आणि हा राजाला चेक आहे, वजिरावरही अटॅक आहे, म्हणून रुक टेक्स F3, रुक A8, बिशप टेक्स G7, किंग टेक्स G7, D4, क्वीन B6, E5, D टेक्स E5, D टेक्स E5 आणि D टेक्स E5 नंतर तुम्ही जर पाहिलं तर पांढरा वजीर आता थेट काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटावरती अटॅक करतोय, म्हणून बिशप C6, बिशप C6 चाल खेळून पांढऱ्या हत्तीवरही अटॅक आहे आणि त्याचप्रमाणे पांढऱ्या खेळाडूच्या पांढऱ्या उंटाशी काळा खेळाडू आपला उंट एक्सचेंज करू शकतो. पुढची चाल होती F6 चेक आणि तुम्ही जर पाहिलं तर नायजेल शॉर्टने इथे F6 चेक ही चाल खेळली, त्याने प्यादी एक्सचेंज केली नाहीत, त्याने परिस्थिती ब्लॉकच ठेवलेली आहे. E टेक्स F6, रुक टेक्स F6. आता रुक टेक्स F6 चेक, सॉरी रुक टेक्स F6 यानंतर तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर जो काळ्या खेळाडूचा पांढरा उंट जो आता C6 घरावर आहे त्याच्यावर हत्ती आणि उंट असा डबल अटॅक आहे. तो उंट जर कुठे हलवला तर काळा वजीर मारला जाईल आणि हे मात्र काळ्या खेळाडूसाठी खूप प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. पुढची चाल होती C4 चेक, हा डिस्कवर्ड चेक दिलेला आहे. किंग H2, ज्यानंतर रुक H2 C8, काळ्या खेळाडूने उंटाला दुसरा सपोर्ट ऍड केला, ज्यानंतर रुक B2 F1. आता तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूचा दुसरा हत्ती जो आता F8 घरावर आहे तो तिथं आता पिन झालेला आहे, तो जर तिथून हलवला तर दोन्ही हत्ती मिळून काळा राजाला एक्सपोज करू शकतात. पुढची चाल होती क्वीन C5, क्वीन F4, बिशप E8 आणि समहाऊ आता काळ्या खेळाडूने आपल्या उंट वाचवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. H4, रुक D8, H5, रुक D4. इथून आता पांढऱ्या वजिरावर अटॅक आहे, पण H6 चेक, ज्यानंतर किंग G8, क्वीन E3, ज्यानंतर रुक D5 आणि काळा खेळाडू क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय, ज्यानंतर क्वीन टेक्स C5,
रुक टेक्स C5. या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची पुढची चाल होती E6 आणि जी अतिशय एक्सपेक्टेड चाल होती. ही चाल खेळण्याचं लॉजिक तुम्हाला लक्षात आलं असेलच. समजा या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने लेट्स से प्यादाने प्यादं मारलं तर मोठी चूक होईल, हत्ती मारला जाईल. आता राजाला कंपल्सरी पुढे येता येणार नाही, प्यादाने G7 स्क्वेअर कंट्रोल केलेला आहे. सो हा तर डायरेक्ट चेकमेट होईल. म्हणजेच E6 नंतर F टेक्स E6 ही चाल खेळणं शक्य नाही. म्हणून E6 नंतर पुढची चाल होती रुक E5. पण रुक E5 ही चाल सुद्धा काही फारशी खास चाल नाही किंवा पॉवरफुल चाल नाहीये. या अशा परिस्थितीमध्ये नायजेल शॉर्टने एक अमेझिंग मूव्ह खेळली. तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा आणि ती अमेझिंग मूव्ह शोधायचा प्रयत्न करा. रेडी? या परिस्थितीत नायजेल शॉर्टची अमेझिंग मूव्ह होती बिशप D5. तुम्ही जर पाहिलं तर बिशप D5 स्क्वेअर वरती पांढऱ्या बिशप म्हणजे उंटाला कोणाचाही सपोर्ट नाहीये, पण तरीही नायजेल शॉर्टने ती चाल खेळली. या चालीचं महत्व काय हे मी तुम्हाला गेमच्या शेवटी सांगेनच. काळ्या खेळाडूकडे दुसरा ऑप्शन नव्हता, त्याला रुक टेक्स D5 ही चाल खेळावी लागली. ज्यानंतर नायजेल शॉर्टची चाल होती E7 चाल खेळल्यानंतर काळा हत्ती जो आहे तो आता एका ठिकाणी ब्लॉक झालेला आहे. तर काळा हत्ती तर आता कुठेही हलू शकत नाही. म्हणून रुक E5 ही चाल खेळून पुन्हा एकदा त्या प्यादावरती काळ्या खेळाडूने अटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण आता उशीर झालेला होता. या अशा परिस्थितीमध्ये नायजेल शॉर्टची चाल होती रुक टेक्स G6 चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर पाहिलं तर या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूकडे दोनच ऑप्शन आहेत, एक तर हत्ती मारायचा किंवा राजा बाजूला घ्यायचा. समजा राजा बाजूला घेतला असता तर तुम्ही बघालच प्यादाने हत्ती मारला असता क्वीन आणि हा चेकमेट झाला असता. सो राजा बाजूला घेणं तर शक्य नाही. म्हणून रुक टेक्स G6 यानंतर लेट्स से F7 प्यादाने पांढरा हत्ती मारला असता तरीही हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बघायला मिळाला असता. म्हणजे F7 प्यादाने देखील हत्ती मारता येत नाही. म्हणून रुक टेक्स G6 चेक यानंतर समजा H7 प्यादाने हत्ती मारला असता तर या परिस्थितीमध्ये नायजेल शॉर्टने खेळलेली चाल असती H7 आणि असा चेक दिला असता. आता परिस्थिती अशी आहे, तुमच्या लक्षात येईल, जर काळ्या राजाने पांढरं प्यादं मारलं तर पांढरं प्यादं काळा हत्ती मारून वजीर आणेल. सो एंड गेम मध्ये उंट आणि हत्तीपेक्षा वजीर आणि हत्ती युनिट पॉवरफुल आहे. हा गेम शॉर्टने जिंकला असता. म्हणून ते तर करणं शक्य नाही. म्हणून H7 चेक यानंतर काळा राजा जो आहे तो प्यादं न मारता एक घर पुढे येऊ शकतो. जर तो एक घर पुढे आला तर आता मात्र पुन्हा एकदा नायजेल शॉर्ट प्यादाने हत्ती मारून राजाला चेक देऊ शकतो. तुम्ही जर पाहिलं तर आता राजा कुठेही जाऊ शकत नाही. जर त्याने प्यादं मारलं तरीही काही फायदा नाही, कारण मगासारखी परिस्थिती निर्माण होईल की वजीर आणि हत्ती जास्त पॉवरफुल आहे. म्हणून समजा राजाने वजीरच मारला तरीही आता पुन्हा एकदा नायजेल शॉर्ट अशा प्रकारे दुसरा वजीर गेममध्ये आणू शकतो. राजाला चेक आहे, राजाला कंपल्सरी बाहेर यावं लागेल, ज्यानंतर हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकेल. आणि हे पण व्हेरिएशन डेफिनेटली व्हाईट प्लेअरच्या फेवर मधलं आहे. तर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की रुक टेक्स G6 चेक या पोझिशन नंतर तुम्ही खरोखरच कुठलीही चाल जरी खेळली असती तरीही काळा खेळाडू एकतर हेवी मटेरियल लॉस झाला असता किंवा गेम चेकमेट झाला असता. आणि हे लक्षात घेऊनच त्याने आपली हार मान्य केली. आणि मी मगाशी तुम्हाला म्हणालो तसं की आता आपण हे बघूया की बिशप D5 चालीचं महत्व काय आहे. तर E6 ही अशी पोझिशन होती. या पोझिशन मध्ये काळ्या खेळाडूची चाल होती रुक E5 जिथे पांढऱ्या प्यादावर त्याने अटॅक केला. म्हणून नायजेल शॉर्टची चाल होती बिशप D5. तर या चालीचं महत्व असंच आहे की समजा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, रुक E5 ह्या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपल्या उंटाचं बलिदान न देता एक डायरेक्टच आपलं प्यादा पुढे घेतलं असतं तर डेफिनेटली काळा हत्ती तुम्ही बघाल इथं ब्लॉक झालेला आहे. पण काळ्या खेळाडूने शांतपणे
हत्तीने प्यादं मारलं असतं. अँड आफ्टर दॅट आता जर तुम्ही विचार केला, जर हत्तीने प्यादं मारलं तर मात्र काळा खेळाडू अगदी प्यादाने हत्ती मारू शकेल. आणि आता तुम्ही पाहिलं तर ह्या कुठलंही व्हेरिएशन काही उपयोगी येणार नाही. म्हणजेच ई कॉलमवरचं जे प्यादं होतं ते अतिशय इम्पॉर्टंट होतं. म्हणूनच रूक E5 यानंतर ई कॉलमवरचं प्यादं काहीही करून सेफ ठेवायचं म्हणून नायजेल शॉर्टने आपल्या उंटाचा बळी दिला. बिशप D5 ही चाल खेळली. काळ्या खेळाडूने फार काही लक्षात न घेता उंट मारला. पण नायजेल शॉर्टला एवढंच हवं होतं, कारण आता हत्ती जो आहे तो ई कॉलमवरून बाजूला गेला होता. त्याने शांतपणे E7 चाल खेळली. आणि आता प्यादं ऑलरेडी अशा स्क्वेअरमध्ये आलेलं आहे जिथे काळा राजाला ते अडचणीत आणू शकतं. म्हणूनच त्यानंतर रूक E5 ही चाल जरी खेळली तरी काही फायदा झाला नाही, बिकॉज प्यादं ऑलरेडी E7 घरावर पोचलं होतं. शॉर्टने शांतपणे रूक टेक्स G6 चेक ही चाल खेळली आणि काळ्या खेळाडूला आपली हार मान्य करावी लागली. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.